कधीकधी आयुष्य इतकं कठीण का होतं की श्वास घ्यायलासुद्धा भीती वाटते. हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना वाटतं की अन्याय कायमचाच असतो आणि सत्य कधीच जिंकत नाही. आजची कथा तुम्हाला दाखवेल की अंधार कितीही गडद असला तरी अंतर्मनातील प्रकाश अधिक ताकदवान असतो. राणीचं लग्न एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरात झालं होतं आणि सगळ्यांना वाटलं की तिचं आयुष्य आता सुखाने भरून जाणार. पण बाहेरून चमकणारं ते घर आतून इतकं थंड आणि कठोर असेल याची तिला कल्पनाही नव्हती. लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात सासूबाईंचा आवाज बदलला आणि त्यांच्या बोलण्यात टोमण्यांची धार जाणवू लागली. राणी काही चुकीचं करत होती का, की तिच्या अस्तित्वानेच कोणाला त्रास होत होता? ती प्रत्येक काम मनापासून करत होती, तरी तिच्यात उणेधुणे का काढले जात होते? स्वयंपाक चांगला झाला तरी चव नाही असं का म्हणलं जात होतं? आणि घर स्वच्छ असूनही अस्ताव्यस्त असल्याचा आरोप का होत होता? राणी शांत राहायची कारण तिला शिकवलं होतं की संसार टिकवायचा असतो सहन करून. पण सहनशीलतेलाही मर्यादा असते ना. तिचा नवरा सगळं पाहत होता तरी तो गप्प का होता? की त्यालाही सत्य दिसत नव्हतं? रात्री उशीवर डोकं ठेवताना राणी स्वतःलाच विचारायची की मी इतकी वाईट आहे का, की मला रोज अपमान सहन करावा लागतो? एक दिवस अचानक घरात खळबळ उडाली, कारण सासूबाईंचे दागिने गायब झाले होते आणि संशयाची बोट सरळ राणीवर ठेवली गेली. पुरावा नसताना तिला चोर म्हणणं योग्य होतं का, की कोणीतरी मुद्दाम तिच्यावर सावली टाकत होतं? घरातल्या प्रत्येक नजरेत शंका होती आणि तिच्या नवऱ्याच्याही चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. त्या क्षणी राणीच्या मनात वादळ उठलं आणि तिला वाटलं की आता सगळं संपलंय. ती पळून जावी का, की स्वतःची निर्दोषता सिद्ध करावी? हा प्रश्न तिच्या मनात धगधगत होता. तिने ठरवलं की ती शांत राहील पण सत्य लपवणार नाही, कारण तिला हे माहिती होतं की सत्याला वेळ लागतो पण ते हरत नाही. दुसऱ्या दिवशी घरात अनपेक्षित वळण आलं, कारण लहान नणंद रडत सगळ्यांसमोर उभी राहिली आणि तिने कबूल केलं की दागिने तिनेच रागातून लपवले होते. घरात क्षणभर शांतता पसरली आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसू लागला. राणीवर टाकलेला आरोप खोटा ठरला आणि सत्याने स्वतःचा मार्ग शोधला. राणीने शांत पण ठाम आवाजात सांगितलं की गप्प राहणं म्हणजे दोषी असणं असं नाही आणि सहनशीलता म्हणजे कमजोरी नाही. तिने कोणावर सूड उगवला नाही, कारण तिची ताकद सुडात नव्हती तर स्वाभिमानात होती. त्या दिवसानंतर घराचं वातावरण हळूहळू बदलू लागलं आणि तिच्या नवऱ्यानेही तिची माफी मागून तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन दिलं. राणीने मात्र एक मोठा धडा शिकला की स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून नसते तर आपल्या आत्मविश्वासावर असते. जर तुम्हालाही आयुष्यात अन्याय सहन करावा लागत असेल तर स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण अंधार कायम राहत नाही आणि सत्याला हरवणं शक्य नाही. प्रश्न कितीही कठीण असले तरी उत्तरं नक्की असतात आणि तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या मनातली ताकद ओळखा आणि परिस्थितीसमोर झुकू नका, कारण तुमचा स्वाभिमानच तुमचं खरं सामर्थ्य आहे. ही कथा तुम्हाला प्रेरणा देत असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या पाठिंब्यामुळे अशा अनेक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. पुढील प्रेरणादायी कथा चुकवू नका.
आणि स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका.